बातमी नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मात्र काल बंद ठेवण्यात आलेले मार्ग आज खुले करण्यात आले। छोट्या समूहामध्ये दर्शनासाठी जाता येणार आहे। यावेळी पोलीस बंदोबस्त असेल। दरम्यान या आंदोलनाप्रकरणी 15 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत। यामध्ये वंचितचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय। दीक्षाभूमी परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या परिसरामध्ये असलेल्या कुर्वेस मॉडेल शाळेला सुद्धा सुट्टी देण्यात आली है। हाँ, दर्शन करने के लिए तो आए थे हम। इधर आने के बाद मालूम हुआ ऐसा कुछ पार्किंग का प्रॉब्लम चल रहा, वो तोड़फोड़ ये करने के लिए ऐसा ये हो रहा। बंदोबस्त लगाया, अंदर जाने के लिए ये कर रहे, थोड़ा ऐसा सीधा अंदर जाके हम देख लिए तो आजू बाजू उधर कहीं भी जाने नहीं दे रहे, सीधा जाके वापस आना। मी सध्या नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो याच मुख्य द्वारावर कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो बाहेरही आपल्याला पाहायला मिळतो आहे। तसंच तोच बंदोबस्त आतमधल्या दिशेनेही आहे। आज खरं तर या दोन्ही रस्त्यावर काल जे बंद ठेवण्यात आले होते ते आज खुले करण्यात आले, त्यामुळे आपल्याला वाहतूक जी आहे ती पाहायला मिळते। मात्र दीक्षाभूमीच्या गेटच्या आजूबाजूने असो की पुढच्या भागात असो मोठ्या प्रमाणात जो आहे पोलीस बंदोबस्त इथं पाहायला मिळतो आहे। पोलिसांनी खरं तर या ठिकाणी एक प्रकारे आपली छावणीचं स्वरूप जे आहे ते इथे आलेलं पाहायला मिळतं आहे। कालच्या तुलनेत जरी पोलीस आज कमी असले तरी जे आहे सगळं लक्ष ठेवून आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहे आणि पोलीस आपल्याला इथे पाहायला मिळते आहे की इथे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। दीक्षाभूमी आतमध्ये परिसरामध्ये जर कोणाला दर्शनासाठी जायचं असेल तर ते सुद्धा आज खुलं करण्यात आलं आहे। मात्र हे करत असताना आतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त आहे आणि या सगळ्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी जी खबरदारी घेणे अपेक्षित आहे किंवा पोलिसांचा बंदोबस्त आहे त्या सगळ्या अनुषंगाने पोलीस आणि जे आहे प्रशासन जे आहे ते खबरदारी घेताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।